मॅच 11 शिवकृपा नागझरी संघ प्रवीण म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय प्रवीण काठे यांच्या नेतृत्वाखाली या संघाची अतिशय चांगली कामगिरी आपल्याला चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये लवकर जायचं आहे पंच देखील जाऊया मॅचच्या दिशेनं दोन्ही संघांना विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दोन दमदार टॅलेंटेड संघ मैदानाच्या आतमध्ये एका ताकदीचे एका कॅलिबरचे संघ आपल्याला पाहायला मिळतात एका बाजूने नागझरी संघ एका बाजूने टीम एकाडपाडा टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करतात मागच्या मॅच मध्ये देखील बॅटिंग करत असताना विजय संपादन केला होता त्या कारणास्तव तीच रणनीती या मॅच मध्ये देखील त्यांना पूर्ण करायची आहे गोलंदाजी ट्रॅक वरती पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आकाश काटे मागच्या मॅचचा मॅच विनर ज्यानं धावा थांबवल्या होत्या नेहमी आपण म्हणतो की धावा बनवणाऱ्यापेक्षा धावा वाचवणारा हा अतिशय महत्त्वाचा म्हणतो आणि तोच आकाश सद्यस्थितीला मागच्या मॅच मध्ये 2 षटकं 2 विकेट आणि फक्त धावा 6 खर्च केल्या होत्या इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला त्याची पाहायला मिळाली होती आणि सद्यस्थितीला तो गोलंदाजी मार्क वरती समोर त्याच्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाज मंगेश गायकर आपल्याला पाहायला मिळतोय या संघाचा अव्वल फलंदाज आपण पाहतोय मागील कित्येक वर्ष सातत्याने चांगला खेळ चांगलं क्रिकेट याच्या माध्यमातून आपण पाहिले आज देखील ती अपेक्षा असेल 4 षटकांची ही मॅच ओपनिंग पेयर मैदानाच्या आतमध्ये सतीश रुपेकर आणि मंगेश गायकर ही जोडी पहिला चेंडू आकाशकडनं पहिला चेंडू पडल्यानंतर अगदी बाहेर निघताना हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आजचे 12 प्रतिनिधी मागच्या मॅच मध्ये देखील त्यांचा हर्ष उल्हास आपण पाहिला होता एका बाजूने 11 खेळाडू खेळतात त्यापेक्षा जास्त तळमळ आमच्या 12 प्रतिनिधीची आम्ही पाहिली होती आणखी या गोष्टी गरजेच्या आहेत टीम गेम आहे जेव्हा जेव्हा आपला संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतो त्यासोबत आपल्या भावना आपल्या इमोशन या साऱ्या गोष्टी काही जोडलेल्या असतात आपण पाहतोय पहिला चेंडू चांगला आकाशनं डिलिव्हर केला लेग कटर आपल्याला पाहायला मिळाला नॅचरल जो कोण आपण म्हणतो नॅचरल जी गुणवत्ता डाव्या हाताच्या गोलंदाजची ती नियमित आपल्याला पाहायला मिळते उजव्या हाताच्या फलंदाजासाठी लेग ब्रेक ते नेहमीच हाताळतात इथे बॅकफूट पंच करायचं होतं धाव घेण्याची संधी परंतु मिसफिल्ड स्वतःवरती नाराज आहेत माहित होतं जर चेंडू कलेक्ट झाला असता तर फलंदाज बाद होऊ शकला असता परंतु तसं घडलं नाही आज नशिबाची साथ आता या मॅच मध्ये मंगेशच्या बाजूने पाहायला मिळतंय दैव बलवंतर मानावं लागेल एक धाव कंप्लीट झाली एका धावेनं स्वतःच्या अकाउंटला आणि डावाला देखील सुरुवात केली एक न मात्र सांघिक धावसंख्येचा श्री गणेश देखील आपल्याला पाहायला मिळतो तो टीम एकाडपाडाकडनं मैदानाच्या आतमध्ये मागच्या मॅच मध्ये दमखम सतीश रुपेकरनं दाखवला होता तो आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल 2 चेंडू आतापर्यंत धापडकरती फक्त 1 पाहायला मिळतंय सुरुवात पॉवर सर्कल मध्ये दमदार आकाश काटेनं करून दिली आहे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं पुढील चेंडू बॅकफुटला गेलेत फटका लाजवाब आहे क्षेत्ररक्षक कोणताच नाही आणि चेंडू सरळ सीमारेषा पार लँड झालाय हा तडक्केबंद षटकार फलंदाज सतीशच्या बॅटमधनं आता बरेचसे मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आमचे भाऊ ठाकूर देखील आहेत त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत मोस्ट वेलकम क्रिकेटचे दर्दी चाहते आहेत जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या मॅचेस भरवल्या जातात तेव्हा तेव्हा त्यांची आवर्जून उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते 3 चेंडूंचा खेळ संपला 7 धावा धापडकावरती आउटस्टँडिंग षटकार सतीशनं दाखवला क्लास मैदानाच्या आतमध्ये आज जितके फटके सतीशच्या बॅटमधनं पाहिलेत ना ते नेत्रदीपक फटके आपल्याला पाहायला मिळाले त्यानंतर वापसी आकाश काटेची देखील आपण पाहतोय डॉट चेंडू आलाय 7 धावा धापडकावरती टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकाल
भोलेनाथ शेठ पाटील यांना आपण पाहतोय, माजी सरपंच सध्या उपसरपंच हे पद भूषवताना आपण त्यांना पाहतोय. तर एका बाजूला बीजेपी युवा मोर्चा अध्यक्ष प्रभाग क्रमांक 1 चे सन्माननीय आणि अथर्व एंटरप्राइजेसचे सर्व आमचे नितेशदादा पाटील यांना देखील आपण पाहू शकाल. या दोन्ही व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून नेहमीच चांगलं योगदान स्पर्धेसाठी सातत्यानं आपण पाहतोय. एक भली मोठी स्पर्धा वलपच्या मैदानावरती, वानखेडे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. भोलेनाथ शेठ पाटील यांच्या माध्यमातून देखील सध्याच्या घडीला नागझरी संघ आणि त्यांच्या विरोधात एकटपाडा संघ खेळ करत असताना आकाशचा पुढील चेंडू, इथे मात्र फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, विकेट, फर्स्ट विकेट डाऊन. साहिल होते, साहिलनं हा झेल कंप्लीट केलाय आणि खेळ संपलाय. तो फलंदाज सतीश रुपेकरचा. नाहीत तरी देखील त्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न एकविरा इव्हेंट सातत्यानं करत असताना नवीन फलंदाज साहिल गायकर मैदानाच्या आतमध्ये साठी आता दाखल झालाय. मागच्या मॅचमध्ये फक्त एक षटकार साहिल ठोकू शकला, त्यानंतर तो बाद झाला होता. आता तो मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या पंचाची माग झालेली होती. पहिल्या षटकामध्ये सुधीर पाटील यांना पाहिलं होतं. आज मात्र जेव्हा ट्रॉफीचं अनावरण झालं, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक साऱ्यांच्या भेटीस येत आहे. ट्रॉफीचं अनावरण करत असताना कुणाल दत्ते यांनी सांगितलं की गतवर्षी स्पर्धा बुर्दुल संघानं गाजवली होती आणि त्या स्पर्धेमध्ये मालिकावीर हा किताब ज्या खेळाडूनं पटकावला होता, अर्थातच सुधीर पाटील यांना आपण पाहतोय. त्यांच्या नावाचा उल्लेख आज देखील झाला. कामगिरी अशी काही करा की इतिहासामध्ये नक्कीच नाव या गोष्टीचं झालं पाहिजे आणि ते नाव गतवर्षी जरूर केलं होतं. नवीन गोलंदाज सौरभला आपण पाहू शकाल 7 धावा धावपळकावरती. आडव्या बॅटनं इथे मात्र चपराक लावली आहे. चेंडू चाललाय तो मिड विकेट रिजनला. एक धाव कंप्लीट करण्यात येत आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक 8 वरती. स्ट्राईक रोटेट करत असताना या संघाचे 2 महत्वपूर्ण फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. धावा बनवाव्या लागतील कारण की प्रतिस्पर्धी संघ 2024-25 या हंगामामध्ये अतिशय चांगल्या फॉर्मात हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नवोदित खेळाडू खरं तर मागील 2 वर्षापासून या संघाची बांधणी चालू आहे. प्रवीण काटेला आपण पाहतोय, भरपूर मेहनत ते घेतात. अगदी नेट प्रॅक्टिस देखील त्यांची आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या गोष्टी आमच्यापर्यंत देखील पोहोचत आहेत आणि तो सराव अगदी मैदानाच्या आतमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फटका लाजवाब आहे. स्पेअरलेगच्या डोक्यावरून चेंडू बॅकवर्ड स्पेअरलेग रिजनला दणदण करत सीमा पार दमदार चौकार. ही समय सूचकता प्रेझेन्स ऑफ माइंड आपण नेहमीच डीजे मास्टरचं पाहतोय. यासाठी डीजे नितीन यांचं नेहमी आपण कौतुक करतो. सिच्युएशन वेळ प्रसंगी गीत संगीत त्यांच्या माध्यमातून सौरभचं स्वागत झालंय. चौकार आलाय. धावा धावपळकावरती दुहेरी अंकात 12 धावा धावपळकावरती आपण पाहतोय. पुढील चेंडू फील्ड प्लेसमेंटमध्ये परिवर्तन. पॉवर प्लेचं बंधन आता मात्र दूर झालंय. दूरवरती 5 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात सीमारेषे लगत. दरम्यान हा चेंडू इथे मात्र चांगली वापसी आपण सौरभची पाहू शकाल. दी या गोलंदाजचा देखील विचार केला तर ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल उजव्या हातानं गोलंदाजी करतोय. दी ओव्हर द विकेटनं तो गोलंदाजी करत असताना ओव्हर द विकेटनं जेव्हा चेंडू डिलिव्हर केले जातात तेव्हा पायचित आणि क्लीन बोल्डसाठी जास्त प्रयत्न आपल्याला गोलंदाजांकडनं पाहायला मिळतोय. इन स्विंगर चेंडू खास करून ओव्हर द विकेटनं जास्त हाताळले जातात आणि तो प्रयत्न सध्याच्या घडीला आपल्याला सौरभच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळेल. पुढील चेंडू इथे एज जरूर लागली. चेंडू निघून चाललाय तो आता लॉंग लेग रिजनला. गॅप मधून चेंडू सीमारेषा पार. मिळतील धावा 4.
16 धावा धावपळकावरती षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. दोन्ही संघ अतिशय चांगला खेळ करतायत. त्यामुळे बॅटल चांगलं रंगलंय मैदानाच्या आतमध्ये. इथे समोरच्या दिशेला डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहेत धनाजी म्हात्रे यांना आपण पाहतोय आणि एक सोपा झेल कंप्लीट केलाय आणि या झेलनं मात्र डाव संपलाय साहिल गायकरचा. मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला आता पाहायला मिळेल मयूर भोईर. मागच्या मॅचमध्ये दमखम त्यानं दाखवला. ह्या मॅचमध्ये देखील त्याच्याकडनं अपेक्षा जरूर केली जाईल. 14 चेंडू 36 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग तुर्वेच्या अगेन्स्ट त्यानं दाखवली होती. ह्या मॅचमध्ये समोर तगडं आव्हान आहे. गोलंदाजी डिपार्टमेंट खूप चांगला सध्याच्या घडीला आपल्याला टीम नागझरीकडनं पाहायला मिळतोय. ती आज मात्र इम्प्रेसिव्ह कामगिरी गोलंदाजीमध्ये जरूर दाखवली ती कविश 11 शिवकृपा नागझरीनं. टॅलेंटेड ते यंगस्टार गोलंदाजी करत असताना सुरुवातीला आकाशला पाहिलं, सध्या घडीला आता सौरभला आपण पाहतोय. 5 चेंडू 9 त्यानं खर्च केल्यात. एक महत्वपूर्ण सफलता आपल्या टीमला त्यानं मिळवून दिली आहे. शेवटचा चेंडू त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळेल. शर्विन गायकर आता संघासाठी जरूर ते मोटिवेशन देत असताना आपल्याला पाहायला मिळतील. ठाण्यांचा गजर त्यांच्याकडनं देखील येतोय. इथे जागा बनवली आपल्या फेवरेट झोन मध्ये. पुन्हा एकदा येता क्षणी चौकार दाखवलाय तो मयूर भोईरनं. मागच्या मॅच मध्ये देखील अशाच फटक्यांची अदाकारी त्यानं पेश केली होती आणि या मॅच मध्ये देखील येता क्षणी जणू काही जिथनं डाव त्यानं थांबवला होता तिथनं सुरुवात केली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल अगदी वाईड लाईनच्या जवळ ऑफ स्टिकला शपल झाला. टाळ्यांचा गजर देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि चेंडू सीमा रेषापार चौकारासाठी. नितेश शेट पाटील यांना देखील आपण पाहू शकाल ज्या दर्जाचा फटका ज्या दर्जाचा क्लास दाखवला होता त्यासाठी टाळ्या या लाजमी होत्या. हा चौकार येता क्षणी मयूर भोईरचा. 2 षटकांचा खेळ संपला. आफ्टर 2 ओव्हर 20 लॉस ऑफ 2 विकेट. 20 धावा धावपळकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना गावदेवी एकाडपाडा हा संघ. माऊला भारी कैलास पाटील हाय सकारी गातोय दादाचं गुणगान भारी गातोय दादाचं गुणगान भारी. दोस्ती यारीची आहे आगारी शिवरायांचा माऊला भारी प्रवीण पाटील हाय सकारी गातोय दादाचं गुणगान भारी. दादा बोलतोय. थँक्यू. चला थोडस स्पीडअप करायचं आहे. तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आपण सागर काटेला पाहतोय. आतापर्यंत मॅचची स्थिती बॅलन्स आहे. 20 धावा धावपळकावरती 2 गडी देखील गमावलेत परंतु सलामीर फलंदाज मंगेश मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू 2 वरती तो खेळतोय. फोर द विकेटना पहिला चेंडू समोर खेळतात क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सुपर्ब जेल वेल जज कॅच आणि या कॅचनं मात्र डाव संपलाय तो मंगेश गायकरचा. मोठा धक्का बिग फिश आणि आता त्याला मात्र परतावा लागेल. तिसरा धक्का बॅटिंग करत असताना एकाडपाडा टीमला. चेक करण्यात आलंय. जवळजवळ सीमा रेषेपासून अर्धा फूट क्षेत्ररक्षक पुढे होता. ही क्लॅरिटी हे ब्रॉडकास्टिंग सध्याच्या घडीला ही एकविरा इव्हेंट जे आपण पाहतो लाजवाब आहे. त्यांच्या माध्यमातून स्पर्धा आता खरं तर सुखकर झालेत. आमचे पंच असतील झेल त्या ठिकाणी कंप्लीट प्रथमेश काटे होते त्यांनी हा झेल कंप्लीट केलाय. कारण की ह्या अगोदर 10 वर्ष अगोदरचा जर कालखंड पाहिला तर सीमा रेषेवरून जवळजवळ मारामारी व्हायची वेळ यायची. चेंडू कुठे पडला पाय कुठे होता कधी कधी झेल पकडून क्षेत्ररक्षक पुढे देखील यायचे. त्यावेळेस भरपूर गोष्टी या घडायच्या. परंतु आता बऱ्याचशा गोष्टी आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील प्रगत होताना आपल्याला पाहायला मिळतात. टेक्नॉलॉजी आता आपल्या ह्या टेनिस बॉल ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील आपण पाहतो आणि सातत्यानं यशाची उंच शिखरं गाठताना आता हे टेनिस बॉल क्रिकेट आपण पाहतोय आणि हे पूर्ण यश जाते जे आपले
पूर्ण जे लाईव्ह कॅमेरामॅन असतील जे कॅप्चर करतायत आणि पूर्णतः ज्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचवतायत आणि या स्पर्धेची पारदर्शकता त्यांच्या माध्यमातून जोपासली जाते. लाईव्ह वाहिन्या सातत्यानं सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेट विश्वात कार्यरत आहेत. फुल्लेंचा चेंडू समोर खेळतात, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक, परंतु आता बनतील दर्शक. चेंडू सीमा रेषा पार, कटआउट वरती हात धडक देत असताना दमदार षटकार. माना मनात ती घुसणारी 99-92 फॉर्च्युनर गाडी, दादा फिरतोय दुनिया सारी, दादा फिरतोय. थँक्यू. विकेट जरी बाद झाले असले तरी देखील धावसंख्येचा वेग कायम करायचा आहे. प्रतिस्पर्धी दमदार संघ आहे, त्यांच्यासमोर आव्हान चांगलं राखावं लागेल आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येता क्षणी जिशाननं षटकार ठोकला आणि धावसंख्या त्यांनी नेऊन ठेवली ती 26च्या घरात. षटक क्रमांक 3 पाहतो. 4 षटकांची मॅच, किमान 40+ धावा बनवायच्या आहेत. ही मनशा ठेवून आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग चालू आहे. ती टीम एकाडपाडाकडनं एंजल 11 गावदेव एकाडपाडा हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दरम्यान पायचीची लावड अपील, पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. ज्या जिशानकडनं अपेक्षा होती तो जिशान देखील बाद झालाय. बाद झालाय. चला जास्त टीम मीटिंग करू नका ही विनंती. अजून या षटकातील 3 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे. 26 धावा स्कोर कार्ड वरती. या सत्रातील 9 चेंडू अजूनही शेष आहेत. 26 धावा. येणाऱ्या 9 बॉलमध्ये आणखीन जर 18-20 धावसंख्या जर बनवली तर एक चांगले टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने टीम नागझरीचे चाहते विचार करत असतील की येणाऱ्या 9 बॉलमध्ये कमीत कमी 10च्या देखील कमी धावसंख्या खर्च करायला हव्यात गोलंदाजांनी, तर मात्र येणाऱ्या सत्रामध्ये आपल्यासाठी प्रवास सोपा असेल. परंतु इथनं काय घडेल. स्नेहांकित रुपेकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आतापर्यंत 4 गडी बाद झालेत. एका बाजूने मयूर भोईर ज्यानं एकच चेंडू फेस केला, चौकार दाखवला होता, त्या मयूरला अजूनही स्ट्राईक आता मात्र प्राप्त होत नाही. त्याच्या खात्यामध्ये स्ट्राईक द्यावी लागेल जर संघाला मोठं टोटल उभारायचं असेल तर. नवीन बॉल, चांगला चेंडू, अप्रतिम गोलंदाजी, वापसी खूप सुरेख राहिली आहे. सागरचं कौतुक करावं लागेल. ज्या भरवशानं सागरवरती चेंडू सोपवला होता, अगदी ते भवितव्य तो उज्ज्वल करत असताना सध्या तरी एक षटकार त्याच्या विरोधात आला, परंतु त्याचं दडपण न घेता अगदी नॅचरल स्ट्रेंथ वरती तो गोलंदाजी करतोय आणि आपल्या भात्यातील नवनवीन अस्त्र तो मैदानाच्या आतमध्ये सादर करत असताना आतापर्यंत 26 धावा. षटकातील 2 चेंडू शेष आहेत. राईटमोर विकेटनं गोलंदाजी करत असताना आपण सागर काटेला पाहतोय. इथे फटका चांगला आहे, लाजवाब. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू सीमा पार, दमदार षटकार. आमच्या सुनील पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. थँक्यू. चला आमचे स्वयंसेवक ऑलराऊंडर्स, बॉल लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचा आहे. षटकाराला आणि या 6च्या मदतीनं धावफलक आता 32 याकडे वरती पाहायला मिळेल. या षटकामध्ये 2 षटकार आतापर्यंत आपल्याला सागरच्या अगेन्स्ट पाहायला मिळालेत. षटकातील अंतिम बॉल समोर स्नेहांकितला आपण पाहतोय. छेल कदमी, परंतु लेंथ मध्ये व्हेरिएशन आपण पाहू शकाल. ही चाणाक्ष नीती सागरची आपल्याला पाहायला मिळाली. त्याला देखील माहित होतं. 3ऱ्या पंचांची मागणी यस बॅटिंग टीमकडनं रिव्ह्यू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूमध्ये किती उंची आहे, चेंडू कोणत्या लाईनवरती आहे, या साऱ्या गोष्टी आता चेक करण्यात येईल. 3ऱ्या पंचांच्या भूमिकेत आता यस आहेत आमचे 3रे पंच देखील या ठिकाणी आहेत. भोसले सर आपल्याला पाहायला मिळतील. ऐन पाहावी लागेल, त्यासाठी आता चेक करण्यात येत आहे. वाईट येस इट इज अ फेअर डिलिव्हरी. पंचांकडनं आता घोषित करण्यात आलंय. षटकाची सांगता झालंय. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. धावा धावपळकावरती साथी आमचे गुणसंख्या लेखक आता माहिती देताना पाहायला मिळतील. 32 धावा धावपळकावरती 2 षटकार आले होते. 12 धावा षटकारच्या साह्यानं आल्या होत्या. ते पाहता जर आपण 4 चेंडूंचा विचार केला तर 4 चेंडू चांगले आले. आमचे जतीन गोंदली अतिशय चांगली माहिती या ठिकाणी पुरवत असताना आपण पाहू शकाल.
गुणसंख्या लेखन हे कार्य इतकं सोपं नाही आहे, कारण की प्रत्येक बॉलवरती अगदी नजर रोखावी लागते, डोळ्यामध्ये तेल घालून मात्र त्या गोष्टी पूर्ण कराव्या लागतात. कधी कधी आमच्या समालोचकांचं लक्ष नसलं तरी चालतं, परंतु गुणसंख्या लेखकाचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये असणं हे गरजेचं आहे. एखादी मिस्टेक झाल्यानंतर आम्ही सॉरी बोलून पुढे जातो, परंतु गुणसंख्या लेखक पंच असतील त्यांना मात्र अगदी चोख कामगिरी पूर्ण करावी लागते आणि ती कामगिरी पूर्ण करत असताना आमचे 3 ऑफिशियल पंच आणि आमचे गुणसंख्या लेखक त्यांचं कौतुक करूया. जाऊया मॅचच्या दिशेनं. अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती, शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रथमेश काटेला आपण पाहतोय. चला फील्ड सेटअप लवकर करायचे आहे, बराचसा उशीर झालाय, जवळजवळ आता 2 वाजलेत. रजनी क्रिकेट स्पर्धा, आता शांत असं वातावरण, थोडासा थंड माहोल आपल्याला पाहायला मिळतोय. 32 धावा स्कोर कार्ड वरती 3 षटकांच्या सांगतेनंतर शेवटचं षटक प्रथमेश काटे, समोर फलंदाज मयूर भोईर. पहिला चेंडू भरपूर बाहेर, पंचांकडनं व्हाईट बॉलची खून. 33 धावा. वेळ भरपूर झाला असला तरी देखील मान्यवर आपल्याला मुख्य अतिथी कक्षामध्ये बसलेले पाहायला मिळत आहेत. आयोजनकर्त्यांवरती असलेलं हे प्रेम आहे, खरं तर त्या प्रेमाखातीर आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. पुढील चेंडू, इथे फटका तर चांगला आहे, ओव्हर द कव्हर. क्षेत्ररक्षक कव्हरचा धावतोय रिंगणाच्या आतून, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू वेगानं सीमारेषा पार, चौकार. पर्यंत फुलताना आपल्याला पाहायला मिळतोय. कल्याण पूर्वेच्या दमदार आमदार सौ सुलभाताई गणपतशेठ गायकवाड यांच्या नावानं ही स्पर्धा MLA ट्रॉफी आपण पाहतोय. दरम्यान हा चेंडू मिसफील्ड थोडीशी झाली, एकाच ऍक्शननं चेंडू उचलून फेकता आलं नाही, तोपर्यंत पर्याप्त अवधी होता. धावा 2 सहज कंप्लीट करण्यात येत आहेत. या 2च्या मदतीनं धावफलक आता 39 आकड्यावरती आपण पाहतोय. शेवटचं षटक प्रथमेश काटे गोलंदाजी ट्रॅकवरती. अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करणं इतकं सोपं काम नाहीये. अगदी ज्या प्रकारची त्याची दौड आपण पाहतोय, क्रॉस अँगलनं तो धावतोय, अगदी खेळपट्टीच्या लेफ्ट हँड ओव्हर द विकेटनं तो गोलंदाजी करत असताना आगली वेगळी त्याची शैली. रिव्हर्स खेळायचं होतं, लाऊट अपील देखील आपण पाहू शकाल. एक्झॅक्टली पंच दर्शवतात की पिचिंग आउटसाइड दी लेग स्टंप आपल्याला पाहायला मिळते आणि त्या कारणास्तव आता फलंदाज बचावलाय. एक धाव लेगबायच्या स्वरूपामध्ये आता एकवटली जाईल. 40 धावा स्कोर कार्ड वरती दोघांमध्ये काहीसा संवाद आपण पाहतोय. एका बाजूला स्नेहांकित आणि साथीनं मयूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. मयूरनं 4 चेंडू 10चं महत्वपूर्ण योगदान दिलंय. सुरुवातीला सतीश मंगेश ही जोडी आपण पाहिली, फारसा चांगला खेळ त्यांच्याकडनं पाहायला मिळाला नाहीये, परंतु आता एका बाजून आता मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न मयूर भोईर आणि स्नेहांकितचे चालू आहेत. चांगला चेंडू पडल्यानंतर काहीसा चेंडू बाहेर देखील निघाला. अगदी नॅचरल जो कोन आपण म्हणतो की डाव्या हाताच्या गोलंदाजचा, त्या कोननं गोलंदाजी करत असताना उजव्या हाताच्या फलंदाजासाठी नेहमीच ते चेंडू अगदी दूर नेण्याचा प्रयत्न करतात. लेग कटर ज्याला आपण म्हणतो, तो चेंडू हाताळत असताना सध्याच्या घडीला प्रथमेश काठे. पुढील चेंडू, दरम्यान हा चेंडू अतिरिक्त गती प्रदान करायची होती, परंतु लेंथ आणि दिशेवरती नियंत्रण नव्हतं आणि पंतांकडनं स्वैर हा चेंडू घोषित करण्यात आलाय. आमचे प्रवीण दादा देखील काही चर्चा करत असताना गोलंदाजशी की कशा प्रकारची लेंथ आणि लाईन अपेक्षित आहे. प्रतिस्पर्धी संघाला जर रोखायचं असेल तर इथलं चांगले चेंडू हे डिलेव्हर करावे लागतील. आतापर्यंत 41 धावा, अगदी आव्हानात्मक टार्गेट बनलंय, परंतु येणाऱ्या 2 मध्ये जर एखादा प्रहार आला तर मानसिक बल जरूर प्राप्त होईल. तर एंजल 11 गावदेव एकाडपाडासाठी फटका इथे देखील सुरेख आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू सीमारेषेच्या दिशेनं झालाय रवाना आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषा पार. मिळतील धावा 4.
सध्याच्या घडीला भरपूर आमदार ट्रॉफीज आपल्याला ह्या पूर्ण पंचक्रोशीमध्ये पाहायला मिळत आहेत. जवळजवळ आपण श्री मलंगड असो, कल्याण डोंबिवली असो, अनेक ठिकाणी MLA ट्रॉफीज. एका बाजूनं रायगडमध्ये देखील दमदार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नावाने देखील भरपूर ट्रॉफीज आपण पाहतोय आणि ह्या विभागामध्ये देखील MLA ट्रॉफीज भरपूर पाहायला मिळतात. अंतिम बॉल, टार्गेट सेट बॉल, कितीचा टार्गेट सेट होईल? अंतिम चेंडू, चांगला चेंडू डिलिव्हर केला. 45चा टार्गेट या ठिकाणी सेट झालंय. 46 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. त्या पाठलाग करत असताना कविश 11 शिवकृपा नागझरी टीमला. तुर्ताच आता आपण खेळाच्या दुसऱ्या सत्राच्या दिशेने वळणार आहोत, परंतु अतिथी कक्षामध्ये बरेचसे मान्यवर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. त्या मान्यवरांचा शुभ सन्मान आपण घेणार आहोत आणि बोलूया प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने, जिथे आमचे सहकारी मित्र लहूजी फडके उपस्थित आहेत. थँक्यू सो मच. खरं तर एकाडपाडा गावचे आमचे उद्योगपती सन्मान्य सज्जनजी गायकर यांच्या वतीनं खरं तर या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय. त्यांचं खरं तर विशेष आभार व्यक्त करूया. परंतु अगदी या स्पर्धेला ज्यानं उशिरानं खरं तर एवढ्या रात्रीमध्ये ज्यानं हजेरी लावले ते आमचे सन्माननीय खरं तर अथर्व एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि भावी नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे, भारतीय जनता पार्टीचे दमदार खरं तर कार्यकर्ते सन्माननीय नितेश शेठ पाटील यांचा इथे यथोचित सन्मान केला जाईल. तर दादांना विनंती आहे की दादा आपण स्वागत कक्षामध्ये यावं आणि या आमदार चषकाच्या सन्मान सोहळ्याचा आपण सन्मान स्वीकारावा. तर या स्पर्धेचे दमदार आयोजन करते आमचे ॲडव्होकेट उपसभापती सन्माननीय सुरेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते खरं तर नितेशदादा पाटील यांचा शुभ सन्मान होताना पाहायला मिळतोय. अथर्व एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि भावी नगरसेवक म्हणून खरं तर त्यांच्याकडे पाहिलं जातं ते सन्मान्य नितेश शेठ पाटील यांचा इथे शुभ सन्मान होताना पाहायला मिळतोय. वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन पाहुण्यांचा शुभ सन्मान होताना पाहायला मिळतोय. पुढील पाहुणे आमचे असतील खरं तर वलभ गावचे आमचे सन्माननीय विद्यमान उपसरपंच म्हणून पद जे भूषवतात सन्माननीय भोलानाथ शेठ पाटील यांचा इथे यथोचित सन्मान केला जाईल. तर साहेबांना विनंती आहे की आपण स्वागत कक्षामध्ये यावं आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. भोलानाथ शेठ पाटील यांचा इथे मात्र सन्मान सोहळा होताना पाहायला मिळतोय. वलभ गावचे विद्यमान उपसरपंच पद सध्याच्या घडीला भूषवतात आणि सरपंच पद सुद्धा त्यांनी भूषवलं गेलंय, परंतु सध्याच्या घडीला माजी सरपंच आणि सध्याच्या घडीला विद्यमान उपसरपंच साहेब. पुढील सन्मान खरं तर मुरबी गावचे आमचे उद्योगपती सन्माननीय प्रमोद शेठ उर्फ भाऊ ठाकूर साहेबांचा इथे मात्र यथोचित सन्मान केला जाईल. तर दादांना विनंती आहे की स्वागत कक्षामध्ये येऊन या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आणि एकेकाळी खरं तर चांगले क्रिकेट त्यांच्या माध्यमातून जरूर खेळलं गेलं, परंतु सध्याच्या घडीला व्यावसायिक क्षेत्रामध्ये त्याने अगदी उच्चांक भरारी घेतली. ते आमचे सन्माननीय प्रमोद शेठ ठाकूर उर्फ भाऊ ठाकूर ज्यांना संबोधलं जात आहे त्यांचा यथोचित मान सन्मान इथे मात्र केला जातोय. पुढील सन्मानासाठी आपण इन्व्हाइट करूया पेडगावचे आमचे उद्योगपती सन्माननीय रणजित शेठ घरत यांना विनंती आहे की आपण स्वागत कक्षामध्ये यावं आणि आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. उद्योगपती रणजित शेठ घरत याचा इथे मात्र यथोचित मान सन्मान होताना तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळेल. पुढील पाहुणे आमचे असतील सन्माननीय पेडगावचे सन्माननीय विशाल शेठ जोशी यांनाही विनंती आहे की आपण स्वागत कक्षामध्ये यावं आणि आपल्या या आमदार चषकातील सन्मान सोहळ्याचा आपण स्वीकार करावा. मॅच चालू ठेवायचे, मॅच पाहत फार तर महत्त्वपूर्ण आहे. विशाल शेठ जोशी साहेबांचा इथे मात्र यथोचित सन्मान होताना पाहायला मिळतोय आपल्याला. पुढील पाहुणे आमचे खरं तर असतील घोटगाववरून बिलॉंग करणारे आमचे सन्माननीय प्रभाकर शेठ पाटील. दादांना विनंती आहे की आपण स्वागत कक्षामध्ये यावं आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा.
त्यानंतर आज पूर्ण रात्रभर ज्यांचं आपण समालोचन ऐकलं, आजच्या रजनीमध्ये आपल्या आवाजाच्या तसेच तकदीरजी पाटील यांचा देखील आपण शुभ सन्मान घेत आहोत. या ठिकाणी त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करूया. तसेच सन्माननीय भोलनाथ शेठ पाटील यांच्याकडनं ह्या स्पर्धेसाठी रोख रक्कम 10,000 रुपयाची धनराशी आली. त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार व्यक्त करूया. तसेच योगेशजी घरत या ठिकाणी आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करूया. योगेश दादा घरत यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. आमचे सुनील दादा आहेत, तसेच सुरेश पाटील यांच्या शुभ हस्ते हे शुभ सन्मान. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आज मायक्रोफोनवरती आपल्या आवाजाच्या जादूनं स्पर्धेमध्ये रंग भरण्याचं काम ज्यांनी केलं, आमचे अगदी जवळचे मित्र लवजी फडके यांचा पण देखील शुभ सन्मान करायचा आहे. आज या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि या स्पर्धेला 4 चांद त्यांनी जरूर लावलेत, तर त्यांचा हा यथोचित शुभ सन्मान सध्याच्या घडीला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये माजी सभापती सन्माननीय सुरेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान सध्याच्या घडीला. त्यानंतर खेळाचं दुसरं सत्र कसं असेल ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया लवजी फडके यांच्या दिशेनं. या मॅचमध्ये कोणता संघ वरचढ ठरेल आणि विजयश्री आपल्या बाजूने खेचून आणेल. ओव्हर टू लव सर. थँक्यू सो मच साई सर. वळू आपण या सामन्याच्या शेवटच्या सत्राकडे. खरं तर जिथे लक्ष आहे 46 धावेचे 6 धावा धावपलकावरती लागल्यात. पुढचा चेंडू स्लॉट मध्ये खोदून काढलाय. पलीकडच्या प्लॉट मध्ये मॅक्सिमम स्ट्रोक. अंतिमच्या चेंडूवरती सागर काठेच्या बॅटनं उत्तुंग असा षटकार. अठरा चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 34 धाव्यांची गरज आहे. आजच्या रात्रीतील खरं तर दुसरा संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय कुठला होणार यासाठी खरं तर ही लढाई आणि खरं तर हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय 2 बलाढ्य संघामध्ये. याच दरम्यान खरं तर आपण स्क्रीनवरती पाहू शकाल खरं तर 18 इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि खरं तर भावी नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आमचे सन्माननीय नितेश शेठ पाटील हे स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी रात्रीचे 2 वाजले तरी सुद्धा या स्पर्धेमध्ये त्यांनी आवर्जून हजेर लावले, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार आहे. आणि त्यांच्यासोबत या स्पर्धेचे आमचे खरं तर सर्व ॲडव्होकेट सुनील दादा पाटील हेही त्यांच्यासोबत आहेत आणि त्यांचं संपूर्ण टीम खरं तर या स्पर्धेचा आनंद घेताना व्यासपीठावरती तुम्हाला पाहायला मिळतात. आणि या स्पर्धेकरिता खरं तर नितेश शेठ पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभले, त्यांचे मनपूर्वक हार्दिक आभार. गोलंदाज आता गोलंदाजीच्या बोल्यावरती इकडपडा टीम कडनं जिशान सैफी. खरं तर पहिल्या मॅच मध्ये सुद्धा दमदार कार्य राहिलं होतं गोलंदाज जिशानचं. पहिलं षटक आत्ताच खरं तर आपण पाहिलं तर साहिल गायकर ज्यानं पहिल्या मॅच मध्ये 5 विकेट मिळवले होते, तो गोलंदाजानं पहिलं षटक हाताळलं 12 धावा खर्च. चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न, इथे काय घडलंय, कॉलिंग चुकीची राहिले, रनआउटचा खतरा होता निर्माण झालाय आणि फलंदाजाला इथे परतावा लागेल. पहिला धक्का लागलाय नागझरी टीमला.
वाचन क्षेत्रासाठी 1000 रुपये आणि कॅमेरामॅन आमच्या याच्यासाठी 500 रुपयाचं पिंट आहेत कॅमेरामॅन त्यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आले. थँक्यू सो मच. आभार आहेत आपलं मनपूर्वक आभार नितेश शेठ पाटील आणि डीजे नितीन यांच्याकरता सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज आले. फलंदाज नवीन मैदानाच्या आतमध्ये मॅच फार महत्वाची आहे. प्रवीण काटे आलेत. प्रवीण काटे इन ऍक्शन मध्ये. खर तर या खेळाडूने या टीमची बांधणी केली. तो संघ तुम्हाला सध्याच्या घडीला इन ऍक्शन मध्ये शिवकृपा नागझरी संघाचा खर तर हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. प्रवीण काटे पहिला चेंडू उडवलाय. बॅकअप द बॉलर एका टप्प्याच्या मदतीनं ब्लॅक स्क्रीनच्या पलीकडे ठोकलाय चौकार. नितेश शेठ पाटील खरं तर या स्पर्धेतून रजा घेताना पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय चौकार. खरं तर मागच्या चेंडूवरती प्रवीण काठेने दाखवला. त्याच्यानंतर जिशानने चांगलं प्रत्युत्तर. चेंडू आलाय डॉट. समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल 15 चेंडू 30 धावांचं मॅच बॅलन्सिंग प्रकारामध्ये दोन्ही टीम साठी हा सामना बॅलन्स मध्ये राहे. सुपर 8 मध्ये कुठला संघ क्वालिफाय करेल याची आतुरता राहिली गेली या दोन संघादरम्यान. वॉट अ बॉल. गुड बॉलिंग. अगदी टप्पा चांगल्या जागेवरती इथं मध्ये आदळलं गेलाय. परफ्यूम डिलिव्हरी साकारण्याचा प्रयत्न राहिला. थोडासा हुक करण्याचा प्रयत्न फलंदाज प्रवीण काठेकडनं आणि सलगचा दुसरा चेंडू डॉट. ज्या फलंदाजानं चौकारानं आपलं खातं उघडलं त्या फलंदाजाला खरं तर इथं थांबवण्याचं काम आता या गडीला गोलंदाज जिशान करतोय. काय कमालीचं क्षेत्ररक्षण. कव्हरच्या रिजनला एका हाताने चेंडूला अडवलं गेलंय. जर या चेंडूने क्षेत्ररक्षकाला बीट केलं असतं तर कदाचित इथे चौकारी पाहायला मिळाला असता. परंतु तसं घडलं नाहीये. एकच धाव धावफलकावरती. सागर काटे आहे तोपर्यंत या मॅच मध्ये मजा जरूर येईल. याच्या सोबतीला प्रवीण काटे. ही काटे बंधूंची जोडी खरं तर आता या नागझरी टीम साठी तारणहार म्हणून यांना उभं खरं तर इथे समोर यावं लागेल. सतरा धावा धावपलकावरती. 17चा खतरा असेल का पाहावं लागेल. खोदून काढलाय सागरने या चेंडूला डीपेक्षा कव्हरच्या रिजन मध्ये. परंतु इथे धाव एकच पाहायला मिळते. थोडीशी क्षेत्ररक्षण खराब आहे. दुसरीचा प्रयत्न नाहीये. दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. एकच धाव पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय. 18 धावा धावपलकावरती लागतात. एका गड्याच्या मोबदल्यात 12 चेंडू शिल्लक. 28 ची गरज आहे. आहे हे जरूर पाहावं लागेल. कविश 11 शिवकृपा नागझरी संघ सध्याच्या घडीला 12 चेंडू 28 धावांची गरज. संघर्षाची लढाई खरं तर इथे मात्र करत असताना एकीकडे गोलंदाजीच्या बोल्यावरती एंजल 11 गावदेव एकाडपाडा संघ ज्यानं पहिल्या मॅच मध्ये दमदार बॅटिंग केली होती. सर्वाधिक धावसंख्या या स्पर्धेमध्ये ज्यानं नोंदवण्याचा आजच्या रात्रीतील विक्रम केला होता तो एकाडपाडा संघ सध्याच्या घडीला खरं तर इथे संघर्ष करत असताना पाहायला मिळतोय. जिशानने सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. अगदी 5 विकेट त्याने पटकावले होते. परंतु या मॅच मध्ये त्यासाठी त्याला भरपूर संघर्ष करावा लागला. विकेट मिळाली नव्हती त्याला. 12 धावा खर्च परंतु कमबॅक केलंय अगदी जिशाननं ज्यानं फक्त 6 धावा दिल्या आणि रनआउटच्या माध्यमातून 1 विकेट प्राप्त केली. सांघिक यश इथे मात्र पाहायला मिळालं. आणि आता गोलंदाजीच्या बोल्यावरती गोलंदाज स्नेहंकित ज्यानं या रजनीमध्ये मेडन षटक हाताळलं होतं. पहिल्या मॅच मध्ये 2 विकेट आणि मेडन विकेट साकारलं होतं.
तो स्नेहंकित गोलंदाजीच्या बोल्यावरती अशा प्रकारचा गोलंदाजीचा तोफखाना असलेला इकडपडा संघ या मॅच मध्ये काय करेल? नागझरी संघाचं अस्तित्व टिकलं जाईल का? 12 चेंडू 28 ची गरज असताना समोर सागर काठे. पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न, काय कमालीचा फटका, क्रॅकिंग स्ट्रोक, आउट ऑफ द पार्क, षटकार. 22 धावेची गरज आहे, 11 चेंडू शिल्लक आहे. वेलकम टू द स्नेहंकित. या MLA ट्रॉफी मध्ये तुमचं स्वागत आहे. जणू काही सागर काठ्याने या फटक्यावरती सांगितलं गेलंय, कारण का स्नेहंकितनं पहिल्यांदाच मी तर म्हणेल या मॅच मध्ये धावा दिल्यात या स्पर्धेमध्ये. मागच्या मॅच मध्ये एक षटक आतलं मेडन होतं, एकही धाव दिली नव्हती, परंतु या मॅच मध्ये पहिल्याच बॉल वरती 6 धावा. 11 चेंडू 22 ची गरज. नेक्स्ट बॉल आडव्या बॅटनं फिरवलाय, चेंडू ऑन साइडला टर्न केलाय, एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. चांगली कॉलिंग आहे दोन फलंदाजामध्ये, तालमेळ जुळलं जातंय सागर काठे आणि प्रवीण काठेच्या माध्यमातून. एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. 10 चेंडू शिल्लक, 21 ची गरज. टार्गेट 46 होतं, 25 धावा धावफलकावरती लागल्यात. दहा चेंडू 21 ची गरज आहे. एंगल 11 इकडपाडा टीम खरं तर संघर्ष करतोय. स्नेहकितकडनं अपेक्षा होती, परंतु पहिल्या चेंडूवरती थोडासा दबाव जरूर टाकण्याचा प्रयत्न राहिला नागझरी टीम कडनं आणि सागर काठेने षटकार ठोकलाय. आता स्ट्रायकर एंडला प्रवीण काठे. ऑन साइडला चेंडूला टर्न केलं, गॅप भरपूर मोठा आहे, दूरवरचा प्रवास होता खेळाडूसाठी, त्याच्या अवाक्याच्या बाहेर चौकार आलाय. स्क्वेअर लेग, वाईडेस्ट स्क्वेअर लेग डिपार्टमेंटला चौकार. चौकाराने आता समीकरण थोडस जवळ येत चाललंय. चेंडू शिल्लक आहेत 9 आणि गरज आहे 17 धाव्यांची. 9 चेंडू शिल्लक, 17ची अजून गरज आहे. बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला कविश 11 शिवकृपा नागझरी संघ आणि गोलंदाजीच्या बोल्यावरती एंगल 11 एंजल 11 एकारपाडा संघ. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 45 धावा बनवल्या, 46 धाव्यांची गरज आहे आणि खरं तर त्या धावा वाचवण्यासाठी एकडपाडा टीम इथे मात्र संघर्ष करताना मैदानाच्या आतमध्ये. 9 चेंडू 17ची गरज आहे. यस, गोलंदाजावरती आक्षेप घेतलाय, म्हणजे तिसऱ्या पंचांना इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हावं लागेल. गोलंदाज स्नेहंकित. तिसरे पंच आमचं सुधीरजी पाटील मैदानाच्या आतमध्ये या पंचाची भूमिका पार करण्यासाठी. रात्रीचे 2:15 वाजलेत आणि आत्ताच्या या घडीला तिसऱ्या पंचांची डिमांड आहे आणि त्याची पूर्तता करण्यात येईल. सुधीर पाटील तयार आहेत. नेक्स्ट बॉल, गोलंदाज स्नेहंकित तयार आहे. 3 मध्ये 11 दिल्या, त्या गोलंदाजाने धावा खर्च केल्यात. 9 मध्ये 17ची गरज. अगदी नटराज स्टाईलनं चेंडू चाललाय सीमा पलीकडे, चौकार. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्येचा आकार बदलला जाईल. 33 धावा. 8 चेंडू 13ची गरज. नटराज स्टाईल जसा चेंडू आला ऑन साइडला टर्न केलं, अगदी ज्या पद्धतीने गिरकी द्यावी तशा पद्धतीने गिरकण या चेंडूला ऑन साइडला टर्न केला. स्क्वेअर लेग डिपार्टमेंटला हात सलगचा दुसरा चौकार प्रवीण काठेच्या बॅटने आलाय. नेक्स्ट बॉल, गोलंदाज स्नेहंकित तयार आहे. पुढचा चेंडू कव्हरला बीट करेल का? थोडस क्षेत्ररक्षण खराब आहे, बॅकअप भरपूर चांगला आहे आणि थ्रोही तेवढ्या चपलाईने इथं मात्र दाखवला गेलाय. फक्त एकच धाव. मॅच रंगतदार परिस्थितीमध्ये पाहायला मिळते. 7 चेंडू शिल्लक, 12ची गरज आहे. इकडच्या टीमसाठी हा चेंडू फार महत्वाचा असेल. जर इथे चेंडू डॉट आणि विकेट जर का देऊन गेला तर या मॅच मध्ये जरूर वापसी करेल इकडच्या टीम, परंतु एखाद चांगला फटका लागला तर मी म्हणे नागझरी संघ जरूर खुश असेल, कारण का 7 मध्ये 12 आहेत, 6 मध्ये किती राहतील आणि नागझरी गावाच्या बाजूला 7-12 धावा आहे. आणि आता हे समीकरण बॅकअप द बॉलर स्नेहंकित, काय कमालीचं क्षेत्ररक्षण आणि थोडी ही चुकी घडली जाते. प्रवीण काठे डेंजर एंडला धावतायत. पंचांनी इथे मात्र टीव्ही अंपायर कडे रेफर केलंय आणि एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून जरूर स्क्रीनवरती पाहिलं जाईल
टीव्ही स्क्रीन वरती तिसऱ्या पंचांचा निर्णय काय असेल या शेवटच्या चेंडूवरती. फिल्डिंग सजवायची आहे एकाडपाडा टीम. चला पाणी घेऊन जायचं 12th मॅन. 7 मध्ये 12 होत्या. पहिल्याच धावेकरिता ही तारंबला उडाली गेली आणि तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवला गेलाय. एकाडपाडा टीम आपण तयार राहायचंय. नॉट आउट आहे. एकच धाव म्हणजे 6 चेंडू 11ची गरज आहे. रिक्स घेतली होती दोन्ही फलंदाजांनी, प्रवीण काटे आणि सागर काटेनं, आणि यश मिळालंय. डर के आगे हमेशा जीत लिखी रहती है संदेश दादा. आणि इथे डर जरूर होता की कदाचित फलंदाज बाद होऊ शकतो, परंतु हा रिक्स घेतली. धोका निर्माण जरूर झाला होता, परंतु या संकटाच्या पुढे सामोरं गेलंय. खरं तर आपण प्रवीण काठेला पाहू शकाल. डेंजर झोनला होतं ते धावत. 6 चेंडू शिल्लक 11ची गरज आहे. आजच्या रात्रीतील शेवटचा सामना शेवटच्या मोमेंट मध्ये आलाय. शेवटच्या षटकामध्ये पोहोचला गेलाय. 6 मध्ये 11ची गरज. शेवटची भैरवी आता इथे वाजवावी लागेल आणि त्यासाठी आम्ही तयार आहोत. सर्व टीम तयार आहे. चला स्पीडअप करायची आहे. एकाडपाडा टीम. चार बाटल्या नेल्या असता एवढा त्रास नसता झाला ना. एवढा बोजा घेऊन गेलास. चला असू द्या, काही हरकत नाही. जल है तो कल है, जल ही नहीं रहेगा तो कल कैसे देखेंगे. 6 चेंडू 11ची गरज. गोलंदाजीच्या बोल्यावरती गोलंदाज एकाडपाडा टीम कडनं मंगेश गायकर आलेत. मंगेश गायकर आहेत आणि समोर सागर काटे. सायकर एंडला. 6 चेंडू 11ची गरज. सुपर 8 मध्ये कुठला संघ क्वालिफाय केला जाईल, खरं तर त्यासाठी ही लढाई तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. पहिला संघ आजच्या रात्रीमध्ये i11 ओवे संघानं सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवलाय. आजच्या रात्रीमध्ये दुसरा संघ कुठला असेल जो i11 ओवेच्या विरोधात खेळण्यासाठी तयार असेल. पहिला चेंडू ट्राय करायचा होता. बॅकअप द बॉलर. चांगली फिल्डिंग राहिली आहे. 0 धाव संख्या आली आहे. 5 चेंडू शिल्लक. 11ची गरज आहे. पहिल्या मॅच मध्ये नागझरी टीमने 39 धावा वाचवल्या होत्या. आता 46 बनवायच्या आहेत. समीकरण उरले गेले. 5 मध्ये 11. फुल टॉस बॉल. कॅचची संधी. लॉंग ऑनच्या रिजन मध्ये चुकी केली सागर काठेनं. एन मोक्याच्या मुवमेंटला अगदी झेल दिलाय. फलंदाज बाद आहे. थँक्यू सो मच. अगदी सागर काटे ह्या चेंडूला कुठल्याही क्षेत्रामध्ये पाठवू शकत होते, परंतु त्यांनी व्ही सेप निवडला. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये अगदी तिथे जाळं रचलं गेलं होतं आणि जाळ्यामध्ये सापडला गेलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धनाजी मात्रे. 12th मॅन तुमचं काम आहे. आम्हाला माहित जरी असले तरी तुमची भूमिका ती आहे की जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जो खेळाडू असेल त्याचं नाव तुम्ही सांगायचं आहे. धनाजी आलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 4 मध्ये 11चं समीकरण. मागील 2 चेंडूवरती काय घडलं गेलं. 1 चेंडू डॉट. एका चेंडूवरती विकेट. या मॅच मध्ये दमदार वापसी करतो यावेळेस एकाडपाडा टीम कडनं मंगेश गायकर. अंतिमच्या षटकामध्ये एक्सप्रेस इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जातं. हा चेंडू वाईट आहे. पंचाचा इशारा आलाय. 12वे प्रतिनिधी दोन्ही टीमचे अगदी सतर्क आहेत. तुम्ही थोडी शांतता बाळगा. बोंबलायला आम्ही आहोत इथे. 4 चेंडू 10ची गरज. हाय व्होल्टेज सामना. चांगला फटका कन्वर्ट केलाय. लॉंग ऑफच्या रिजन मध्ये 1 धाव पूर्ण आणि तिथेच थांबावं लागेल. स्ट्रायकर एंडला प्रवीण आलेत.
भरवशाचा फलंदाज आहे, ज्याने या संघाची बांधिलकी केली आहे, ज्याने हा संघ उभारलाय तो संघ नायक प्रवीण काठे. जबाबदारी येऊन ठेपली गेली आहे. 3 चेंडू 9 धावांची. तीन चेंडू 9 धावेची गरज. दबाव आहे फलंदाजावरती, दबाव आहे गोलंदाजावरती, दबाव आहे पंचांवरती. अशा या भूमिकेमध्ये 3 चेंडू 9 ची गरज. अंतिमचा सामना आहे आजच्या रात्रीतील. सुपर 8 मध्ये कुठला संघ क्वालिफाय होणार यासाठी उत्सुकता लागली गेली आहे. एकीकडे एकारपाडा संघ संघर्ष करतोय, दुसरीकडे नागझरी संघ. कॅचची नामी संधी लॉंग ऑनला प्रवीण काठे. ज्या पद्धतीने सागर काठे बाद झालाय तशाच पद्धतीने प्रवीण काठेची ही बहुमूल्य विकेट मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. दोन मोठे फटके मॅच मध्ये घर वापसी करू शकतो यावेळेस नागझरी संघ. ज्या 2 फलंदाजावरती अपेक्षा होती खर तर त्याच 2 फलंदाजानं शेवटच्या मुवमेंट मध्ये इथे निराशा केली, तो म्हणजे सागर काठे आणि प्रवीण काठे. लॉंग ऑनच्या डिपार्टमेंटला 2 चांगले झेल खर तर त्याच क्षेत्ररक्षकाने टिपलंय, तो क्षेत्ररक्षक अगदी जिशान. 2 चेंडू 9 ची गरज आहे. गोलंदाज तयार, गोलंदाज मंगेश गायकर. काय कमालीचं षटक आतापर्यंत हाताळलं जातोय या गोलंदाजाच्या माध्यमातून. 6 चेंडू मध्ये 11 ची गरज होती, आता 2 मध्ये 9 ची गरज. फलंदाज प्रशांत काठे आलाय, नवीन फलंदाज. दबाव आहे परंतु जबाबदारी स्वीकारावी लागेल, दबावाला दूर ठेवावा लागेल. चेंडू हवेमध्ये मुक्त संचार, चेंडू खाली जिशान आला. व्हॉट अ कॅच. सामना खुला झाला एकारपाडा टीम साठी. हा जल्लोष, हा आनंद सांगून जातो हा झेल किती महत्वाचा आहे. एक चेंडू 9 ची गरज आहे. हा जल्लोष सांगून जातोय. खरं तर एंजल 11 गावदेव एकारपाडा टीम साठी ही विकेट किती बहुमूल्य होती. जर इथे मोठा फटका लागला असता तर नागझरी टीमच्या डगआउट मध्ये एक आनंदाचं वातावरण जरूर पाहायला मिळालं असतं, परंतु ते नियतीला मान्य नव्हतं आणि ते आनंदाचं वातावरण खरं तर एकारपाडा टीमच्या डगआउट मध्ये पाहायला मिळतोय. कमालीची घर वापसी. गोलंदाज मंगेश गायकरचं कौतुक करावं तेवढे कमी आहे. आणि इकडपाडा गावचे आमचे उद्योगपती सज्जनजी गायकर यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय आणि त्यांचाच घरचा संघ सध्याच्या घडीला सुपर 8 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी तयार आहे. 1 चेंडू 9 धावांची गरज. एखादा दैवी चमत्कार नागझरी टीमला या मॅच मध्ये यदा कदाचित संदेश दादा विजय मिळवूनही देऊ शकेल, परंतु जर तर क्रिकेट डिफेंड राहत नाहीये, परंतु त्याच्याशिवाय क्रिकेट ही खेळलं जात नाहीये. डाव्या हाताचा फलंदाज शायकर एंडला. फलंदाज भावेश तयार आहे. 1 चेंडू 9 ची गरज. सुपर 8 मध्ये कुठला संघ क्वालिफाय करेल यासाठी या चेंडूची वाट पाहिली जाते. अंतिमचा सामना आहे आमदार चषकातील या पर्वातील 3री रात्र. शेवटचा सामना नागझरी बनाम एकारपाडा. 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभले गेले एकारपाडा गावचे आमचे उद्योगपती सन्माननीय सज्जन शेठ यांच्याकडनं. या स्पर्धेसाठी रोख रक्कम 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. एकदा टाळ्या होत्या त्या मॅच साठी. 1 चेंडू 9 ची गरज. सामन्याला उशीर का लागतोय पंच? सामन्याला उशीर का करताय एकारपाडा संघ? 1 मध्ये 9 धावा बनणार आहेत का? क्रिकेटमध्ये बनल्यात का आजपर्यंत? त्याचं उत्तर द्यावं लागेल. फटका चांगला आहे आणि तिथे डीप मध्ये झेल टिपलाय.
आणि क्वालिफाय झाला सुपर 8 मध्ये संघ, तो म्हणजे एंजल 11 गावदेवी एकारपाडा संघ. अभिनंदन आहे. बिंदा शेठ पाटील यांच्याकडनं मंगेश गायकर या गोलंदाजाकरती 2000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. आणि सज्जन